आवडली ना? खूप. झालं समाधान? हो बाई, नानींमुळे का होईना पण मला सोन्याची जर असलेली साडी मिळाली एकदाची. आता हे आहेस का अजून? गंमत केली हो. हे बघ, हे बंडी किंवा नळी यांच्याकडे बोलू नकोस. काय? छे, अजिबात बोलणार नाही ते. काही काय आपलं. चा आता कुठे दौरा? जरा काम आहे, जाऊन येतो. बर, थँक्यू. पण खूपच छान आहे हो साडी. हॅलो, हा बंडीवंच. अहो नाही, हे आले ना अचानक म्हणून बंद केला फोन. पण झालं बरं का काम तुमच्यामुळे. हो, नाहीतर काय हो. बरं झालं तुम्ही राणीला पाठवलं ते. नाही, नानींना आता तरी आमच्या कुसुमची किंमत कळेल. हा मग थँक्यू. आली हो कुसुम, आली. नाही नाही, अगदी छानच झालं. कुसुम आली, माझी साडी मला परत मिळाली आणि वर सोन्याची जर असलेली साडी मला मिळाली. मग ट्रिपल धमाका. वा वा. आहे आपलं हो, ही आपली सोन्याची जर असलेली साडी. बोलू नका कोणाला. हॅलो, हा नळे. हा, सोन्याची जर असलेली साडी येते. हा, पावत्या आहेत आतमध्ये ठेवलेल्या. आता त्यात कुठला रंग कुणी घ्यायचा ते तू आणि बंडी ठरवा. मला त्यात घेऊ नका. हा, जरा जरा थांबा. ए ए ए ए नळे, उमाचा फोन येतोय. तू तू ठेव ठेव ठेव. नंतर 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 बोलू आपण. हा हा, तू ये घरी. चालेल चालेल. हा, बाय. हा उमे. बाबा, तुम्ही आईला आणि नानीला सोन्याची जर असलेली साडी घेऊन दिलीत ना? अगं नाही, ते हे मग मला का नाही घेऊन दिलीत? अगं तू साडी नेसतेस कुठे? तू ड्रेस घालतेस ना? मग मी त्या साडीचा ड्रेस करून घालीन. सोन्याची साडी फाडून त्याचे ड्रेस करायची गरज नाही. तू ते नेसतेस का साडी? नानी नेसते का साडी? अगं पण काही नाही. तुमची ना माझ्यावर मायाच नाहीये. नाही नाही, तसं नाहीये. तसंच आहे. बंटी आत्या आणि नळी आत्यानी पण मला सांगितलं. एकटं पडलात तुम्ही मला. शोभतं का तुम्हाला?